बघा अतिशय सोपा न्यूमरिकल आहे, फक्त लेंदी आहे, भरपूर लेंदी आहे, समजून घ्या. फाइंड आय V1 V2 अँड V फॉर अ गिवन सर्किट. हे एक सर्किट आहे, याच्यातला आय काढायचं आहे. तर हे काय आहे तुमचं आय, हे काय आहे आय. त्याच्यानंतर हे काय आहे V1 आहे, हे काय आहे V1 आहे, हे काय आहे V2 आहे, हे काय आहे V2 आहे, आणि टोटल V दिलेलं आहे. हे काढायचं. सगळ्यात पहिले V = 120 व्होल्ट हे लिहून मोकळं व्हायचं, 1 मार्क भेटतो. हे 4 व्हॅल्यू फाइंड आउट करायचं, 1 2 3 4, चौथी आहे ना ऑलरेडी, 120 करायचं, 1 मार्क मिळाला मोकळं. आता बघा गिवन काय V = 120 झालं 1 मार्क. F = 50 हर्ट्ज. आता याला आपण Z1 मानू, याला काय म्हणायचं आहे Z1, याला Z2, याला Z3 अशा पद्धतीने. मग Z1 मध्ये तुम्हाला माहिती आहे X = काय असतं XL - XC, काय असतंय XL - XC और XC - X1. मोठ्यातून छोटी संख्या मायनस करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ठेवायचं. तर मोठ्या इथं काय आहे 25 आणि 16 आहे, दोन्हीपैकी मोठी कोणती आहे 25. 25 मधून 16 गेले, किती उरले का 11 उरले. 16 9 25 ना, 9चे करेक्ट. नाही ना, 9चे ना, लगेच टेन्शनमध्ये आले. अरे 16 9 25 बरं, लगेच कॅल्सी असं नका करू. सो हे 15 जसं तसं 25 - 16 आणि चिन्ह कोणतं मोठ्या संख्येचं, किती -9. याला जर हे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये पोलारमध्ये केलं तर हे असं येऊन जाईल. इथपर्यंत आले. सिमिलरली हे Z2 आहे, Z2 घ्या, याला पोलारमध्ये करा. सिमिलरली Z3 घ्या, याला पोलारमध्ये करा. Z1 Z2 Z3 घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन्ही I = काय V/Z आहे, I = काय V/Z. मग ZT असेल ना, मग ZT करायचं असेल तर काय करावं लागेल, याचं पॅरलर कॉम्बिनेशन आणि याची बेरीज सगळ्यांची. तर सगळ्यात पहिले आपण ZP काढून घेऊ, पॅरलर कॉम्बिनेशन. ZP म्हणजे काय Z2 Z3 / Z1 Z2, हे 2 पॅरलर कॉम्बिनेशन. मग काय करतो, वर आपण गुणाकार घेतो, खाली बेरीज घेतो. मग Z2 Z3 आणि Z3 याचा काय केला गुणाकार, खाली काय केली बेरीज केली. आणि तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल तर आपण काय घेतो पोलार फॉर्म घेतो, आणि ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन असेल तर आपण काय घेतो रेक्टँग्युलर फॉर्म. मग इथं काय केलं आपण, एकदा गुणाकार घेतला, खाली बेरीज घेतली. तर याचा आणि याचा गुणाकार केला, किती आला 910. याची याची बेरीज केली, किती आली एवढी आली. आता पुस्तकामध्ये इथं चूक केली बा. 20 + J15 यांनी किती 56 घेतलं, तर 56 चुकलेलं आहे. आपलं 36.86 जास्त ॲक्युरेट आहे, करेक्ट आहे. तर मग हे किती आलं -37.19, आणि हे खाली किती आलं ह्या दोन्हीचं 10 20 30, आणि ह्या दोन्हीचं -20. मग आता हे आल्याच्यानंतर परत याला काय करावं लागेल रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये घ्यावं लागेल. याला काय करावं लागेल रेक्टँग्युलर फॉर्म आहे त्याला पोलारमध्ये घ्यावं लागेल, आणि हे जसं तसं. मग याचा दोहीचं काय होईल, इथं भागाकार होईल, याची बेरीज होईल, सॉरी वजाबाकी होईल. मग वजा अधिक म्हणजे -+ होऊन जाईल. सो 36.3 आणि -37, तर हे येईल -3.47, आणि हे भागाकार राहील 25.27. सो झडपी झडपी किती आलं 25.27 ॲट ॲन अँगल ऑफ -3.43 हे आलं. मग आता याचं काय करायचं आहे रेक्टँग्युलर करायचं आहे का, तर पुढं ॲडिशनला फायदा होईल आपल्याला. ओके, आणि काय करायचं हे ओहम देऊन टाकायचं. परत एखाद्या वेळेस काय होतं, कधी कधी आपण चिन्ह द्यायचं राहतं, युनिट द्यायचं राहतं. मग ZT = काय Z1 + ZP, हे टोटल आहे, हे प्लस ह्या दोन्हीची बेरीज. मग आता ZPची व्हॅल्यू आलेली ही वाली, आणि Z1 माहिती आहे. याची बघा इथं काय करायची बेरीज करायची. याची बेरीज किती येईल एवढी, याची बेरीज किती येईल एवढी. याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे आलं 41.57 ॲट ॲन अँगल ऑफ -14.64. मग हे आलं. मग I = काय V/ZT. मग 120 / हे जर केलं तर हे आलं
2.886. मग हे आलं करंट. आता ही दुसरी व्हॅल्यू आली तुमची. पहिलं आलं तर व्होल्टेज, आता आलं करंट, आता राहिलं V1 V2. मग V1 इज इक्वल्स टू I इंटू Z1. V1 इज इक्वल्स टू काय I इंटू Z1. आयची व्हॅल्यू टाकली किती ही आलेली, Z1ची व्हॅल्यू टाकली, Z1ची व्हॅल्यू कोणती ही वाली. त्याच्यानंतर V2. आता V2 काढायचं म्हणल्यावर बरेच जण काय करतात, फक्त एक तर Z2च घेऊन टाकतात, कन्फ्यूज होतं बरेच जण. V2 इज इक्वल्स टू काय करतात I इंटू Z2 करतात. पण असं नाही आहे, हे पॅरलर कॉम्बिनेशन आहे दोन्हीचं. हे V2 आहे, हे दोन्हीचं काय आहे पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलर कॉम्बिनेशन म्हणलं तर झडपीच घ्यावं लागेल तुम्हाला. आणि झडपी घेतलं तर काय येईल हे वालं. ओके, आयची किंमत इथं टाका, झडपीची किंमत इथं टाका, सिम्प्लिफाय करा. मग V1 V2 आलं. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न पहिले 8 मार्काला विचारतात, पण विचारायचे, पण आता 8 मार्काचे न्यूमरिकल नाही राहिले, तर हे 6 मार्काला विचारलं जाऊ शकतं. इथं लक्षात. सो राईट डाऊन दिस.